आणि इथे पाहतोय आपण डोनेवाडी बनाम जांभूळवाडी एक जबरदस्त सामना रोमांचक पाहायला मिळेल. प्रथम गोलंदाजी मारकृती पाहतोय आपण जांभूळ टीम कडून. सोता कर्णधार जगदीश एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये कर्जत खालापूर प्रीमियर लीग मध्ये आयकॉन मध्ये आहेत ते मात्र बालचंद्र जाधव यांचे. पहिला चेंडू मात्र ऑफ साइडला फेकी केलेला मात्र निर्धाव फेकी करतोय. चांगली सुरुवात करतोय आपल्या संघासाठी जगदीश. फक्त 10 खेळाडू मात्र घेऊन मैदानामध्ये उतरलाय जांभूळवाडी संघ. हे नियम आहे टेनिस क्रिकेटचे. कर्जत तालुक्यातील असोसिएशनचे मात्र आपण जेवढे खेळाडू येतील तेवढेच खेळायचे. आणि द स्टेट ऑन ग्राउंड फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. कुठलीही चुकी करत नाही आणि पहिला हादरा बसतो डोनेवाडी टीमला रितेश यांच्या स्वरूपामध्ये. चांगली जर्सी मात्र इथं परिधान केलेली आहे डोनेवाडी टीमने. सर्व संघ मात्र चांगली जर्सीमध्ये पाहायला मिळतात. नवीन सीझन आहे. सीझनमध्ये हा पहिला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पहिला सामना. पाहूया पुढील चेंडू. आणि थोडासा मात्र इथं फंबल पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाने. तर हा सुद्धा झेल होता. थोडंसं थांबून खेळणं गरजेचं आहे. प्रत्येकला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईकवर ते घेणं गरजेचं आहे. रवी या फलंदाजाने चांगली साथ देणं गरजेचं आहे. मागचा सामना पाहिला असेल डीएन पवार आपण. काय फलंदाजी केली. 51 धावा प्रवीण याने. वन साइड मात्र आपल्या संघाला विजय मिळवून दिला. चांगला फटका. एक क्लास आहे प्रतीक मध्ये. हा क्लास पाहायला मिळालाय. आणि इथं मात्र 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतो हा क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 अंकावरती. उंची जास्त लांबी कमी. इथं मात्र पाहूया 2 क्षेत्ररक्षक येतात आणि काय घडलं इथे काय बिघडलं. एकच धावते समाधान. 2 धावा झाल्या असत्या परंतु थोडस रवी मात्र थांबला इथे. 1 धाव कंप्लीट झाले. धावफलक जाऊन पोहोचले 4 अंकावरती. एकीचा चेंडू मात्र लेग साईडच्या बाहेरून जाणारा चेंडू होता परंतु त्याला बॅटचा संपर्क झाला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथं पॉवर प्लेच्या षटक प्रगतीपथावर चालू असताना चांगली गोलंदाजी करतोय मात्र आपल्या संघासाठी जगदीश. ओव्हर झाले का पंच बघा. पंच ओव्हर झाले असं वाटते मला. लक्ष द्या जरा.
पाहूया पेतप करत असताना वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक दुसरा घेऊन येतो गोलंदाज जांभवाडी संघाकडून रितेश. 18 नंबर जर्सी. काय क्लास आहे हा मात्र. आणि झेले चौकार आहे चौकार चौकार आहे. हात लागलाय काय सुमित. आपण थांबा आपण बघूया. पडदा हल्लाय त्यामुळं जरी हातात चेंडू असेल आणि हात लागला असेल तरी हा चौकार दिला जाईल. काय हो नाही ना नाही चौकार नाही. किती धावा 2 का पंच 2 धावा. या 2 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 6 अंकावर. जबरदस्त फटका होता परंतु थोडीशी ताकद लावणं गरजेचं आहे प्रतीकने. हा मात्र उत्तुंग षटकार ऑलेंडर. चला चेंडू घ्या जा लवकर जा कोणतरी. फटका चांगला आहे. आले 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 ऑलेंडर आले तिकडनं गवत तोडत आलेत. ह्या साईडला या ह्या साईडला इकडे इकडे थोडस. भेटला भेटला. सीझन मध्ये पहिलाच सामना आहे क्रिकेटचा टेनिस क्रिकेटचं सीझन आणि त्यामुळे गवत मात्र जास्तीत जास्त आहे मैदानाच्या बाहेर. त्यामुळं हॉलेंडरच्या भूमिकेमध्ये राहणं गरजेचं आहे आयोजकांनी. इथं खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. एकच धावते समाधान. रवी कुठेतरी कमी पडतोय रणनीती विकेटमध्ये. नॉन स्ट्राईकचा फलंदाज आहे. 2 धाव घेणं गरजेचं आहे. स्ट्राईक मिळते चांगल्या फलंदाजाला. इथे 2 धाव कंप्लीट 1 धाव कंप्लीट झाले. धावफलक जाऊन पोहोचले 13 अंकावरती. आणि फुलटॉस चेंडूला मात्र फटका बघा. कार्पेट लाईनच्या पद्धतीने खेळून काढलाय चेंडूला. ग्राउंड शॉट बरोबर आहे त्याचं पण जास्त स्ट्राईक देतोय तो रितेशला. 14 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक संघाला 2 रिव्ह दिले जातील. व्हाईटचा रिव्ह आहे. तर स्वर चेंडू घोषित केलाय. नक्कीच एक रिव्ह मात्र इथं रिव्ह कायम झालं काय माहिती फेल गेला असतं तर एक रिव्ह शिल्लक राहिला असता. आपल्या प्रत्येक टीमला 2 रिव्ह ठेवलेत.
नंतर पंच घेऊ शकतात. जबरदस्त फटका क्रॉस द लाईन, उत्तुंग असा षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 21 अंकावर. तर मात्र चांगला फटका, गॅप सिलेक्शन इथं मात्र पुन्हा चौकार मिळतोय. चांगली फलंदाजी मात्र आपल्या संघासाठी करीत असताना प्रतीक. पंचवीस धावा धापलकावरती आल्यात. चांगली सुरुवात मानावं लागेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा, 12 ते 13ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झाले डोनेवाडी टीम. यानंतर सामना कुठला आहे आयोजक? याच्यानंतर डोनेवाडी गणेश आणि डोनेवाडी आणि सोनवली. सोनवली टीम आलेली आहे का? आयोजकांची संपर्क साधा. सोनवली टीम ओके. आणि आपली एंट्री फी जमा करा आयोजकांकडे. हॅलो, चला या लवकर. डीन पवार इथं 2 षटकानंतर ब्रेक दिला जातोय पाण्याचा. खेळाडूंसाठी पाणी पूर्तता केली जाते. नक्कीच चांगलं आयोजन, नियोजन आणि चांगलं नियमची सुरुवात आपण केली आहोत आणि सर्व संघांनी फॉलो करायचे. मात्र हेलिकॉप्टर मात्र शॉट इथं खेळण्यात आलाय. एकच धाव मिळेल. धावफलक जाऊन पोहोचले 26 अंकावरती. 2 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. उर्वरित मध्ये 4 चेंडू मात्र आहेत शिल्लक या षटकामधील. गोलंदाजी मार्कवरती पाहता पण गोलंदाज सागर तिसरे षटक घेऊन येते आपल्या संघासाठी. बघूया कशी गोलंदाजी करणार. सामोरे मोठा फलंदाज आहे. चांगला फटका आहे गॅप मध्ये. चेंडू थांबणार नाही. सीमारेषेबाहेर थांबलाय. थोडंसं आउटफिट खराब आहे. नक्कीच आधुनिक मात्र गवत मैदानामध्ये आहे. त्याचा कुठेतरी फायदा मिळाला जांभळी टीमला. 2 धावा मात्र इथं ग्राउंड आउटफिट खराब असल्या कारणाने मात्र इथं वाचले गेल्यात. सोनली बदलापूर परिसरामधून आलेली टीम सोनिवली पुन्हा ऑफसाईडला टोलला चेंडू. चांगला फटका आहे. परंतु पाहूया दुसरी धाव होईल का. रवीने मात्र इथं जास्त रनिंग घेणं गरजेचं आहे आणि चांगली रन विकेट मात्र 2 धावा कंप्लीट केले गेल्यात. 30 धावा.
हॅलो डोनेवाडी टीम गणेश, डोनेवाडी बी टीम गणेश, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर नक्कीच टॉच इन करता या. त्यानंतर आपला सामना आहे, त्यानंतर मात्र संजय नगर आणि साळोख. हा सामना संपण्याच्या अगोदर डोनेवाडी टीम इथं जर हजर झाली नाही आहे तर पॅनल्टी देण्यात येईल आणि आयत्या वेळी जर फसवणूक केली तर 2 महिने तुम्हाला बसावं लागेल. कर्जत तालुक्यामध्ये एंट्री मिळणार नाही. डेन पवार साहेब बरोबर ना? नेम सर्वांसाठी एकच राहणार आहेत. काही कारण असेल आपल्याला जमत नसेल किंवा एंट्री फीला जर पैसे नसतील तर आपण 2 दिवस अगोदर सांगा आयोजकांना, जेणेकरून ते टीम ॲडजस्ट करतील. आयत्या वेळा फसवणूक केली तर आपल्याला बॅन दिला जाईल. 34 धावसंख्या, 34 झाल्यात. 3 षटकानंतर 34 धावा. चार क्षेत्ररक्षक मात्र सर्कलच्या बाहेर आहेत. फक्त जांभट टीम मात्र जवळ आहे, परंतु खेळाडू एवढे कमी का? आयोजक आपण डोनेवाडी टीमला कॉल करायचा आहे. इथं मात्र विकेट क्रमांक दुसरा मात्र इथं गमावा लागतो डोनेवाडी टीमला. नेक्स्ट फलंदाज समीर. नक्कीच आताच भरपूर मेहनत करून पोलीसमध्ये भरती झालेला हा खेळाडू डोनेवाडी टीमचं लगेच चांगलं नाव मात्र रोशन केलंय आपल्या विभागामध्ये. नक्कीच जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच ह्या खेळाडूसाठी. तरीही आपल्या टीमला मात्र वेळ देतोय. एक हौस आहे प्रत्येक खेळाडूची. डेन पवार, खडके साहेब सुद्धा मात्र पोलीसमध्ये आहेत. शेखर कातकरी सुद्धा मात्र पोलीसमध्ये आहेत ते सुद्धा. आणि रामदास मेजर साहेब ते तर मात्र सीमारेषे बाहेर, सीमारेषेवर मात्र मिलिटरीमध्ये आहेत. तरीही ते मात्र क्रिकेटला प्राधान्य देतात. क्रिकेट असा एक खेळ आहे का त्यामध्ये फिटनेस, खेळाडूंची फिटनेस मात्र फिट राहतो. नक्कीच आज त्यांचा बर्थडे सुद्धा आहे. शेखर कातकरी यांचा नक्कीच माझे मेहुणे आहेत आणि लाईव्हच्या माध्यमातून मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. पंच एकच धावणं आता घेतली, एकच. एका धावच्या मदतीने धावसंख्या. निर्धाव चोंडची सांगता होते. चांगली गोलंदाजी, जे मात्र दुसऱ्या गोलंदाजाला. हॅलो हॅलो, शेवटचे 2 चेंडू परिवर्तन शिल्लक आहेत आणि धावसंख्या फक्त 35 या अंकावरती. पाहूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार का. इथं 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु चेंडूने उसळी घेतली आयत्या वेळी आणि इथं मात्र 2 धावा मिळाल्या डोनेवाडी टीमला. धावफलक जाऊन पोहोचले 37 या अंकावरती.
शेवटचा चेंडू प्रथम क्षेत्रातील शिल्लक असेल. यानंतर होणारा सामना सोनुली सी आणि डोनेवाडी बी यांच्यामध्ये रंगेल. पाहिलं गेलं तर आजचा लॉस सुद्धा मात्र एक जबरदस्त लॉस आहे. स्टेट ऑन ग्राउंड फटका, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलणार, दुसरी धावसाठी प्रयत्न केला जातोय आणि कंप्लीट. चांगली रनिंग, नुसताच पोलीस झालो नाही मी, हे दाखवून दिलंय मात्र समीरने. 39 धावा, 4 षटकामध्ये 40 धाव्यांची गरज असेल विजयासाठी ती मात्र जांभोडे टीमला. तरी आपण चला डोनेट टीम मैदानामध्ये रवाना व्हायचंय. हॅलो स्वप्नील वाघमारे, लवकरात लवकर इकडे यायचंय. टी शर्ट स्वप्नीलला गरज आहे. तुम्ही जा मैदानामध्ये, तो ते खेळाडू येईल नंतर. जुने चेंडू ठेवून द्यायसाठी सोनेरी टीम आपला कर्णधार आणि आपली एंट्री फी घेऊन पाठवा. डोनेवाडी बी टीम गणेश, हॅलो हॅलो चला डोनेवाडी बी टीम आपले एंट्री फीज आणि कर्णधार पाठवा घेऊन. सोनुली सी टीम चला टॉच इन करता या आपण आणि आपली एंट्री फी घेऊन या. 2700 रुपये, 2700 रुपये कंप्लीट घेतले जातील. एकही रुपया कमी घेतला जाणार नाही. आजपासून जे नियम आहेत कर्जत असोसिएशनचे ते सर्व संघांनी फॉलो करायचे आहेत. जेवढे खेळाडू येतील तुमचे टीमचे तेवढेच मैदानामध्ये रवाना व्हायचे आहेत. कमिटीचा प्लेयर दिला जाणार नाही.
रोहित गोलंदाजी मार्गवरती पाहतो आपण डोणे ICC डोणेवाडी टीम कडून प्रथम गोलंदाजी मार्गवरती सामोरी फलंदाज आहे करण, नॉन स्ट्राईकला जगदीश. पहिल्या चेंडूवरती मात्र घानाघाती पहार केलाय, षटकाराने खाता खोललंय. कोण? करण याने. आणि आपल्या संघाचा मात्र श्री गणेश केलाय षटकाराने. गोलंदाजी केली तर आपल्याला घरचा रस्ता धरावा लागेल. पहिल्याच सामन्यामध्ये थोडंसं परिवर्तन करणं गरजेचं आहे. सामोरे एक हिटर फलंदाज, पुन्हा त्याच दिशेला क्रॉस खेळण्यामध्ये माहिर आहे. जी 10ची सरासरी होती ती मात्र 2च चेंडू मध्ये पार झाले. दोन चेंडूमध्ये 10 धावा खर्च झाल्यात. चांगली फटकेबाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. करण या फलंदाजाकडून चांगलं योगदान देतोय आपल्या संघासाठी. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेतोय इथे. बाबूराव कुठे असेल सावळी या टीमचा तर त्यांनी नक्कीच इथं स्टेजवरती यायचंय. मिस्टर बाबूराव, सोनेली टीम इथं हजर झालेले आहे. डोनेवाडी बी टीम. एंट्री फी आपली थोडीशी कमबॅक गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती षटकार खाला, त्यानंतर मात्र चौकार खाला, त्यानंतर मात्र 2 धावा, त्यानंतर आता डॉट चेंडू मात्र फेकी करतोय गोलंदाज रोहित. कुठंतरी मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करावं लागेल या स्पर्धेमध्ये. जर आपल्याला टिकून राहायचं आहे गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे. नक्कीच सप्पलच्या बाहेर आहे, आपण सुद्धा इथं पाहतोय. कारण थोडीशी मात्र हुलकांनी दिली फलंदाजाने गोलंदाज कुठेतरी भरकटला आणि इथे ह्याचा फायदा मिळाला जांभोळी टीमला. हा फलंदाज वारंवार क्रॉस द लाईन खेळतोय आणि आपण क्षेत्ररक्षण कुठल्या दिशेला सजवण्याचा प्रयत्न केलाय. कुठेतरी मात्र DN सारखा मातबदार इथं अनुभवी खेळाडू आणि सुदाम सारखा असताना मात्र नक्कीच आपण क्षेत्ररक्षणमध्ये थोडंसं परिवर्तन सुद्धा करणं गरजेचं आहे. हा फटका चांगला आहे. याचं चौकाराच्या मदतीने धावसंख्या 17 या अंकावरती. सुरुवात चांगली केली जांभोळी टीमने. षटक क्रमांक पहिले संपुटात आले. जगदीशला मात्र एकही इथं मात्र बॉल खेळायला मिळाला नाही. नॉन स्ट्राईकला मात्र पूर्ण षटक थांबून राहिलाय. परंतु करणने चांगली फलंदाजी केली. वैयक्तिक 16 धावा कुठून काढल्यात आपल्या संघासाठी. अजूनही 23 धावेंची गरज आहे. येणारे 18 चेंडू आणि 23 धावेंची गरज.
पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या आली जांभवाडी टीमसाठी. त्याला मी वारंवार पुकारतोय. डोनेवाडी बी टीम इथं सोनेरी टीमचा कर्णधार येऊन थांबला आहे. ही विनिंग संपण्याच्या आत तुम्ही जर इथं टॉचला आले नाही तर पॅनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची. इथं खूपच ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. रितेश येतोय गोलंदाजी मार्क करते डोनेवाडी टीम कडून. अजूनही नक्कीच सरावाची गरज आहे. फुलटॉस चेंडू. ते मात्र एकाच धावरती समाधान म्हणाल तर स्वप्नील मात्र चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. आता ज्याने मात्र वैयक्तिक 16 धावा कुठून काढलाय तो फलंदाज इथं मात्र स्ट्राईकला जाताना पाहतोय आपण. आणि इथं क्षेत्ररक्षण मध्ये थोडंसं सुद्धा बदल घडवत असताना टॉचून करून घ्या आयोजक. ए बाळांनो तिथून उठा जरा. टॉचून करून द्या. चला सोनेली सी टीम कर्णधार आणि डोनेवाडी बी टीम कर्णधार. चेंडू चांगला आहे. चांगली सुरुवात कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते रितेश यांच्या माध्यमातून. तर फुलटॉस चेंडू होता परंतु क्रॉस खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चांगले क्षेत्ररक्षण त्या दिशेला डी एन पवार यांच्याकडून पाहायला मिळालं. एंट्री फी जमा करायची दोन्ही टीमने. एंट्री फी न देता जर मैदानामध्ये रवाना झाले तर 2 धावाची पेनल्टी आहे. आणि इथं मात्र करण यांच्यासारख्या पारीचा अंत होतोय. पहिला हादरा बसतोय जांभूळ टीमला करण यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय रितेश. आजोक एंट्री फी आली का ते अगोदर जमा करा. कारण जे नियम लावले गेलेत ते नियम सर्वांनी फॉलो करायचे. एंट्री फी न देता मैदानामध्ये जर रवाना झाली टीम तर 2 धावाची पेनल्टी देण्यात येईल. असा षटकार कोणी मारला जगदीशने का. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 28. स्वप्नीलच्या हातामध्ये चेंडू दिला. इसवत दाखवलं डी एन पवारने. पाहूया स्वप्नील कशी गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी टीम कुठेतरी अडचणीमध्ये. अजूनही 12 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 12 धावांची गरज.
खराब चेंडूची फेकी होते. सौर चेंडूने घोषित केलाय पंच उमेश भोईर यांनी. 1+1 2 धावा ऍड करायचे आहेत. धावफलक जाऊन पोहोचले धाव पद्धतीनं 30 धावा. स्वप्नील गोलंदाजी मार्ग होती. स्वप्नील इथं इथं जर एस्टेरच्या हातामध्ये जर चेंडू असला तर स्ट्राईक तशी दिली जाणार नाही, रन दिला जाणार नाही, याची आपण नोंद घ्यायची. चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला. जगदीश यांच्या पारीचा अंत. इथं आता थोडंसं डोनेवाडी कमबॅक करू शकतो कारण मोठा फलंदाज इथं तंबूमध्ये परतलाय जगदीश सारखा. शिवाजी जातोय 4थ्या क्रमांकावरती. 10 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू. दोन चेंडू झालेत ना पंच. 2 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 10 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. ह्या षटकामध्ये कंपल्सरी चेसिंग. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने 10 धावा या कराव्याच लागतील आपल्याला. हा कुठंतरी बोनस. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. या 4 धावा आपल्याला ऐन वेळी महाग पडू शकतात. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय ना, यष्टीरक्षी थोडी चुकी करतोय तर चुकीला माफी नाही. एक धाव कंप्लीट झाले. फक्त आणि फक्त 5 धाब्यांची गरज. 35 धावा धावफलकावरती. मैदान आहे क्रिकेटचं मैदान आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, बिघडू शकतो. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत काही घडू शकतो. टेनिस क्रिकेट आहे मित्रांनो. इथं हारलेली मॅच सुद्धा मात्र जिंकू शकतात. फटका फसलाय ते मात्र सोपा झेल. फलंदाज होईल बाद. शिवाजी यांच्या पारीचा अंत. षटक क्रमांक इथं तिसरं संपट आले. धावफलक धावून पोहोचलंय. धावफलकावरती धावा लागल्यात. कर्जत खालापूर प्रीमियर लीगचे ऑक्शन 19 तारखेला आहे. तरी अजूनही 2-3 दिवस शिल्लक आहेत. कोणाला फॉर्म भरायचे असतील, कसेळ विभाग असेल, कर्जत तालुका असेल, खालापूर तालुका असेल, कुठल्या खेळाडूंना फॉर्म भरायचे असेल तर फॉर्म आहेत. लवकरात लवकर आपण नोंदणी करून घ्या कारण 19 तारखेनंतर कोणाची नोंदणी होणार नाही आहे. कारण डायरेक्ट ऑक्शनला प्लेयर जातील.
त्यानंतर नावं घेतले जाणार नाही. रवी येतोय गोलंदाजी मार्कवरती, पाहूया कशी गोलंदाजी करतोय. धावसंख्या आहेत फक्त आणि फक्त 5 धाव्यांची गरज. किती झाली ना, 4 धाव्यांची गरज. ज्या 4 धावा गेल्यात बोनसच्या स्वरूपामध्ये जाळमळ टीमला, हॅलो, 5 चेंडू 4 धावांची गरज. काटेकी टक्कर. क्या बात आहे. अनुभव आहे गोलंदाजाकडे. रवी सारखा एक मातबदार गोलंदाज आहे आणि समीरने जे झेल टिपला आहे, सना डोनेवाडी टीम आपली एंट्री फी आणा. रितेशनी मात्र हा झेल टिपणं गरजेचं होतं. लय झेल महत्वाचा होता. पकडो कॅच और जितो मॅच. यानंतर टॉचविन कोण आहे तुमच्यात? निर्णय काय? सोनोली डोनेवाडी काय बॅटिंग घेतले. सोनोली टीमची एंट्री फी आले आणि हा विजय फटका. चला चेंडू घ्या आलेंडर. एंट्री फी जमा करायचे डोनेवाडी टीम. आयोजक